इधर उगाच सांडू न खऱ्याची सांगू नको. नमस्कार, तुम्ही पाहतात VM न्यूज मराठी सातारा. देशात लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असून देशात आणि राज्यात निवडणुकीच्या पक्षीय प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही उमेदवारांमध्ये चांगलाच राजकीय सामना रंगू लागला आहे. आरोप प्रत्यारोपच्या फेऱ्या देखील सुरू झालेल्या आहेत. यावर जावळी तालुक्यातील पत्रकारांची रणधुमाळीवर ही धुमशान चर्चा पहा फक्त VM न्यूज मराठीवर. नमस्कार, मी इम्तियाज मुजावर. VM न्यूज मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. लोकसभेची निवडणुकीच्या रणधुमाळीला रंगत चांगल्याच पद्धतीनं सुरू झालेली आहे. देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं वारं चांगल्याच पद्धतीनं वाहू लागलेलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रामध्येही त्याच पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीला चांगलीच रंगत आलेली आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी, काँग्रेस इतर पक्षांनी आपापले उमेदवार त्या ठिकाणी दावेदार म्हणून त्या ठिकाणी निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीमध्ये मैदानामध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. आणि आपण बातचीत करणार आहोत सातारा लोकसभा मतदार संघामध्ये एकंदरीत जिल्ह्यामध्ये नेमकं प्रत्येक पक्षाचं वातावरण काय आहे, काय म्हणतायत मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय आहे, उमेदवारांच्या मनामध्ये नेमकं काय आहे, उमेदवार कशा पद्धतीने मतदारांच्या सामोरे जात आहेत, या बाबतीत सविस्तर आपण चर्चा करणार आहोत. जावळी तालुक्यातले मातबर पत्रकार आपल्या समवेत आहेत. आपल्या समवेत आहेत सूर्यकांत जोशी, दैनिक ऐक्याचे गेल्या 20 ते 25-30 वर्षापासून पत्रकारितेमध्ये या जावळी तालुक्याचं वार्तांकन करतात. नमस्कार सूर्यकांत जोशी, आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आपल्या समवेत आहेत दैनिक सकाळचे पत्रकार महेश बाटक्के. तेही पत्रकारितेमध्ये या तालुक्यामध्ये वार्तांकन करतात. गेल्या 15 वर्षापासून वार्तांकन करतात. महेशजी, आपलंही स्वागत आहे. त्याचबरोबर दैनिक तरुण भारतचे पत्रकार आपल्या समवेत आहेत. वसीम शेख आपल्या समवेत आहेत आणि VM न्यूजचेही ते पत्रकार आहेत. आणि आपल्या समवेत लोकांच्या भावना आणि जनतेच्या मनामध्ये नेमकं काय आहे ते अनेक वेळा आपल्या प्रबोधनातून नेहमी लोकांच्या समोर व्यक्त करत असतात. ते प्रबोधनकार शाम शाहीर रोकडे आपल्या समवेत आहेत. त्यांचं आपलंही VM न्यूज मराठीमध्ये स्वागत आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा जातो आहे दैनिक ऐक्याचे पत्रकार सूर्यकांत जोशी. सूर्यकांत जोशी, सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्षाकडून आपापला उमेदवार उभा ठाकला गेलेला आहे. प्रत्येक जण आपापली बाजू मांडत आहे. दर 5 वर्षाला निवडणुका येत असतात. नेते मंडळी आपल्या पद्धतीनं, पक्षश्रेष्ठी आपल्या पद्धतीनं आपली बाजू मांडत असतात. मात्र नेहमीच येतो पावसाळा, अशा पद्धतीने निवडणुकाही त्याच पद्धतीने येतात. उमेदवार आपापल्या पद्धतीने मांडतात. मात्र एकंदरीत पत्रकार म्हणून आपण त्यांची बाजूही नेहमी मांडत असतो. मात्र त्यानंतर 5 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या भूमिका स्पष्ट होतात, जे रागरंग समोर येतात आणि मतदार नेहमी त्यांना त्या पद्धतीने सामोरे जातो. आणि मतदारांच्या नेहमी अपेक्षा काय, एक पत्रकार म्हणून आपण काय सांगतो? पहिली गोष्ट, लोकसभेची जी निवडणूक आहे आताची, किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत मध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हा महत्वाचा विषय ठरतो. स्थानिक पातळीवरच्या उमेदवारांच्या पेक्षाही देश हिताला प्राधान्य देऊन आज पंतप्रधान पदाचा उमेदवार एकीकडं भाजपकडून किंवा त्या भाजप आघाडीकडून आहेत ते नरेंद्र मोदी आहेत, तर काँग्रेस आघाडीकडून आहेत ते राहुल गांधी आहेत. नरेंद्र मोदींचा राजकारणाचा पाया, राजकारणाचा अभ्यास, राजकारणातलं धाडस, त्यांनी केलेलं काम, मुख्यमंत्री असतानाचा असो अथवा गेल्या 5 वर्षात पंतप्रधान पदाचा असो, हे लोकांना भावलेलं आहे. अगदी आत्ताचा सर्जिकल स्ट्राईक सुद्धा लोकांच्या मनाच्या अगदी हृदयात स्थान करून गेला. त्याच्यामुळं मधल्या काळात जी भाजप बॅकफुटवर थोडीशी वाटत होती, ते सर्जिकल स्ट्राईक लोकांच्या मनात विश्वास झाला की नाही, खरंच असं धाडशी पंतप्रधानच पाहिजे. दुसऱ्या बाजूला राहुल गांधीचं पाहिलं तर थोडंसं राजकीय अभ्यासातली परिपक्वता त्यांच्या वेळोवेळच्या काही वाक्यातून दिसून येते, तेवढी परिपक्वता दिसून येत नाही. दुसरी गोष्ट, ते आले ते राजकीय याच्यापेक्षा सुद्धा घराण्याच्या वारशातून आलेले. त्यांचा राजकीय अभ्यास किंवा राजकीय अनुभव हा त्यांच्या पाठीशी तितकासा नाही. कुठलं मुख्यमंत्री पद असू द्या किंवा
कुठलं असं पंतप्रधान पद किंवा कुठलं मंत्रीपद अजूनपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. केवळ त्या गांधी घराण्यातले ते म्हणूनसाठी त्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. तसं नरेंद्र मोदीचं नाहीये. ते तळातले सरपंच पासून ते पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले. त्याच्यामुळे लोकांची नस त्यांना माहिती. ही झाली वरच्या पातळीवरची बाजू की पंतप्रधान आपल्याला कोण पाहिजे हे लोकांच्या मनातला पहिला प्रश्न. मग राहुल गांधी पाहिजेत की नरेंद्र मोदी पाहिजेत? हे मतदान होणार हे या दोन गोष्टीवरती होणार की कुणाला निवडायचं. तर राहुल गांधींच्या पेक्षा कितीही केलं तरी नरेंद्र मोदी हे 100 पटीने उजवे असं लोकांचं मत आहे. जेव्हा लोकांच्या मध्ये नरेंद्र मोदी हे पाहिजे असं लोकांचं मत आहे. मात्र इतर पक्षांकडून ते जातीयवादी पक्ष आहे असं म्हटलं जातं. नाही, जातीवादीचं असण्याचं कारणच नाहीये. कारण जातीवादी पक्ष म्हणजे सवर्ण. भाजपमध्ये किंवा त्या आघाडीमध्ये काही केवळ सगळे सवर्णच नाहीयेत. स्वतः खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सवर्ण नाहीयेत, तर तेही रिझर्व्ह मधले किंवा अल्पसंख्याकांमध्ये नाही. त्याच्यामुळे केली गेली, जीएसटी केली लावला गेला, नोटबंदी केली गेली, याच्या संदर्भात काय सांगा? त्याचे फायदे लोकांना आता दिसतील किंवा दिसतात आता, आणि पुढच्या काळात मध्ये लोकांना आज ही एवढी मोठी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहेत. हा निधी आला कुठून? मोठ्या प्रमाणात मध्ये काम आहे. मग गेल्या 50 वर्षात काही झालंच नाही का? झालं, पण ते ज्या वेगानं, ज्या प्रमाणात पाहिजे, ज्या गतीनं पाहिजे त्या गतीनं झालेलं नाही. या संदर्भात आपण महेश बात्याकडे बोलूया. महेश बात्याके काय सांगायचं? सर्वसामान्य जर तुम्ही मतदाराला विचारलं आणि सर्वसामान्य मतदारांच्या जर तुम्ही भावना जाणून घेतल्या तर मतदाराला नरेंद्र मोदी पाहिजेत का राहुल गांधी पाहिजेत ह्याच्यापेक्षा आमची मूलभूत गरज काय, आम्हाला रस्ता आहे का, आम्हाला पाणी आहे का, आम्हाला 24 तास अखंड लाईट मिळतेय का, हे त्यांचे महत्वाचे मुद्दे आहेत. जिथे ठीक आहे नरेंद्र मोदी धाडसी आहेत, त्यांनी सर्जिकल स्ट्राईक सारखे निर्णय घेतले असतील किंवा देशाच्या दृष्टीने त्यांनी जे काही मोठे धाडसी निर्णय घेतले त्या माध्यमातून देशाचं नाव जागतिक पातळीवर उंचावण्याचं त्यांनी काम केलं, हे जरी सगळं ठीक असलं तरी सर्वसामान्य मतदाराला हे वाटते की नरेंद्र मोदी हे केवळ उद्योजक आणि मोठ्या उद्योगपतींसाठी जे असलेले नेतृत्व आहे. सर्वसामान्य जनतेकडे त्यांचं काडी मात्र लक्ष नाहीये. जिथं हजारो कोटी रुपये तुम्ही मेट्रो ट्रेनला खर्च करता, पण इथं आमच्या गावात अजून साधी 2 व्हीलर जात नाहीये. मग तो रस्ता होणं पहिलं महत्वाचं आहे का मेट्रो हजारो कोटी रुपये खर्च करून मेट्रो होऊ नये याचं बद्दल दुमत नाही की जागतिक स्तरावर भारताला जेव्हा आपल्याला दळणवळणाच्या दृष्टीने किंवा पुढच्या दृष्टीने मेट्रो गरजेची आहे, पण मेट्रो करत असताना त्याच्या आधी पहिली ग्रामीण भागातली दळणवळणाची साधनं जिथं रस्ताच नाहीये, जिथं गाडीच नाहीये, जिथं अजूनही लोक कितीतरी किलोमीटर पायी चालत जात आहेत, तर ते पहिले रस्ते होणे गरजेचं आहे ना. ही पण महत्वाची बाब, हे जनतेचं पहिलं सर्वसामान्य जनते 70 वर्षात झालं ना. याचं तुम्ही जे आहे ते 5 वर्ष सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदींच्याकडे त्याचा हे फिरवणार की ज्यांनी 60-70 वर्ष सत्ता भोगली पण त्यांच्या काळात हा भाग अविकसित राहिला, त्यांच्यावर हे खापर फोडायचं. हे 70 वर्ष किंवा 5 वर्ष कोणाकडे एखादा विषय नाहीये. जनतेला काय पाहिजे की जनतेला आमचं गरज जी मूलभूत गरज आहे ती पहिली पूर्ण झाली पाहिजे. मग ती नरेंद्र मोदींनी करू देत किंवा राहुल गांधींनी करू देत, विषय तो नाहीये. मूलभूत गरज लोकांची ती पूर्ण व्हायला पाहिजे. एकंदरीतच आता हा डिजिटल इंडिया म्हटलं जात आहे. म्हणजे बहुतांशी काँग्रेसकडून हा मोठ्या प्रमाणात दावा केला गेला की डिजिटल इंडिया आणण्याचं स्वप्न हे ते राजीव गांधींनी केलं. म्हणजे खऱ्या अर्थाने हे जो इंटरनेट सेवा आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी व्हॉट्सअप आता जो चाललेला आहे किंवा ज्या सोशल मीडियाचा जो परिपाक जो आहे तो सोशल मीडियाची जी खऱ्या अर्थाने जी मुहूर्तमेढ आहे ती राजीव गांधीच्या काळामध्ये रोवली गेली आणि त्याच्या अर्थाने खऱ्या अर्थाने त्याला चांदा काँग्रेसच्या माध्यमातून मिळाली असं काँग्रेसवाल्याकडून दावा करण्यात येत आहे. मात्र ह्या 5 वर्षामध्ये एकंदरीत डिजिटल इंडियाचा हा जो चांगल्या पद्धतीनं जो त्याचं जे इम्प्लिमेंटेशन झालं जे काम करण्यात आलं त्याला फक्त तो फॉरवर्ड काम झालेला आहे. त्या डिजिटलला आता खऱ्या अर्थानं त्याला फक्त तो जी टाळ्याला जी चावी लावायची असते ती चावी लावली गेली आणि त्याचं श्रेय भाजप घेतंय का या संदर्भात तुमचं काय म्हणणं? नाही, कसं आहे की आपण शिवाजी महाराजांच्या पासूनचा जर राजकारणाचं बघितलं, आपण आता टीव्हीवरती पण बघतो मालिकेमध्ये, तिथं ते सांगतात की स्वराज्यात मध्ये असतो किंवा आपल्या आत्ताच्या सुराज्यात असतो, कालच्या पुण्याईवर आजचा दिवस उगवत नाही. स्वराज्यातही तेच होतं की कालच्या पुण्याईवरती आज त्याला पद मिळणार नाही किंवा आज तो चालणार नाही. तसं ह्या
स्वतंत्र भारतामध्ये तसंच आहे. ठीक आहे, राजीव गांधींनी ते आणलं, कॉम्प्युटर आणलं, संगणकीकरण केलं वगैरे, ठीक आहे. पण माझ्या वडिलांनी ते केलं, राजीव गांधींनी हे केलं किंवा काँग्रेसच्या काळात हे झालं, म्हणून त्या पुण्याईवरती आज पुन्हा आपण द्यायचं. तर त्या नेतृत्वाची परिपक्वता सध्या सातारा जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की एकीकडे आता नरेंद्र पाटील उमेदवार दिलेले आहेत, ते सध्या पहिले राष्ट्रवादीमध्ये होते, आता ते बीजेपी पहिले शिवसेनेत गेले, बीजेपीत गेले, आता परत शिवसेनेत आल्यात, उदयन महाराजांच्या विरोधात ते उभे राहिले. या संदर्भात तुमचं काय मत आहे की तालुक्यामध्ये कुणाला मतदान होईल जास्त? नाही, कसं आहे, तत्वनिष्ठेच्या बाबतीत बघितलं तर हे दोन्ही उमेदवार तत्वनिष्ठेत बसत नाही असं माझं मत आहे. किंवा लोकांच्या भावना आपल्यापर्यंत जेव्हा पत्रकार म्हणून आपण जातो लोकांच्या, तेव्हा लोकांच्या मध्ये दोन्ही उदयनराजे असू देत किंवा बसत नाही. उदयनराजे इलेक्शन लागण्यापूर्वी जोपर्यंत त्यांचं राष्ट्रवादीतलं स्थान पक्क होत नव्हतं तोपर्यंत, म्हणजे लोक असं म्हणतात, मी म्हणण्यापेक्षा सुद्धा जेव्हा लोकांच्या मध्ये पत्रकार म्हणून लोकांच्या भावना आपल्यापर्यंत येतात तेव्हा की हेच उदयनराजे त्यावेळेला मुख्यमंत्र्यांची भेट देत होती, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसत होते, महाराष्ट्रातलं सरकार असं चांगलं आहे, केंद्रातलं सरकार असं चांगलं आहे असं त्याचे गुणगान गात होते. आणि आता राष्ट्रवादीनं तिकीट दिलं की हेच उदयनराजे नरेंद्र मोदी कसे वाईट आहेत, आत्ताचं महाराष्ट्रातलं सरकार कसं वाईट आहे हे म्हणतात. दुसऱ्या विरोधी उमेदवाराकडे जर गेलो आपण तर हेच जे आहे यांची वैचारिक पातळी जी पहिल्यापासून नरेंद्र पाटलांची ही पुरोगामी विचारसरणीतनं हे आतापर्यंत शरद पवारांच्या बरोबर आलेले आहे. भाजपनं कुठंतरी मंत्रिपदासारखी संधी दिली महामंडळावरची की हे भाजपमध्ये गेले, तिथून आतापर्यंत भाजपमध्ये होते की त्याच भाजपच्या व्यासपीठावरून डायरेक्ट तिकीट मिळवण्यासाठी ते शिवसेनेत मध्ये आले. तिथं तत्वनिष्ठा म्हणजे लोकांच्या भावनाशी हा खेळ केला आहे. ते असं म्हणतायत उदयनराजेंची दहशत आहे सध्या सातारा जिल्ह्यामध्ये, ती दहशत मोडीत काढण्यासाठी मला उमेदवारी दिली गेली, तर तशी दहशत आहे का? उदयनराजेंची दहशत सर्वसामान्य माणसाला कधीच वाटलेली नाही, कुठेही दिसत नाही. उदयनराजेंची दहशत कुणाला आहे? उदयनराजेंनी सर्वसामान्य लोकांना उदयन महाराजांची कधीही दहशत वाटलेली नाही आणि कधीही कॉमन मॅन असं म्हणणार नाही उदयनराजेंची मला भीती वाटते. मी महेशजी यांच्याकडे आहे. महेशजी, मला सांगा की सातारा जिल्ह्यामध्ये एकंदरीतच या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून गेले अनेक, म्हणजे श्रीनिवास पाटलांनी खासदार म्हणून काम पाहिलं, हिंदुराव नाईक निंबाळकरांनी खासदार म्हणून काम पाहिलं, त्याआधी पृथ्वीराज चव्हाणांनी खासदार म्हणून काम पाहिलं, म्हणजे चांगल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी सातारा जिल्ह्याचं खासदारपद भूषवलेलं आहे. पण खऱ्या अर्थानं खासदार म्हणून लक्ष्मणराव कैलास वर्षे लक्ष्मण तात्यांनी काम पाहिलं, खासदार म्हणून सगळ्यात चांगलं उजवं काम म्हणून सातारा जिल्ह्यात त्यांची कारकीर्द घडली. अशी कारकीर्द तुम्ही सांगू शकता की त्या ताकदीचं काम लोकसभेमध्ये विद्यमान खासदारांना जमलं का? आता खरं सांगायचं म्हणजे कसं आहे की खासदारांचा जो खासदार फंड आहे तर तो संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठे आणि किती प्रकारे वापरला गेला याच्यावर ते खऱ्या अर्थानं तुमचा प्रश्नाचं उत्तर आहे की जो खासदारांना फंड आहे तो त्यांनी त्यांचा पूर्ण फंड वापरला का? त्यांनी जाहीर केला पाहिजे आम्ही एवढा फंड वापरला. प्रत्येक मतदारसंघात त्यांचा किती निधी पडला, कामं केली म्हणजे त्यांच्या फंडावरूनच ते स्पष्ट होतं की त्यांनी कुठे कुठे किती निधी टाकला आणि त्याच्यातून ती विकासाची कामं प्रत्येक मतदारसंघात झाली किंवा नाही झाली. उदयन महाराजांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये किती कामं झाली आतापर्यंत, काय माहिती आहे का तुला या संदर्भात? त्यांचे प्रत्येक तालुक्यात शेवटी कसं आहे, उदयनराजे हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत आणि सातारा जिल्ह्यावर संपूर्ण राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे, म्हणजे किमान 5 आमदार हे राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यातले. आणि अर्थातच आमदारांचा निधी आणि खासदार हे दोन्ही एका पक्षाचे असल्यामुळं प्रत्येक तालुक्यात कामंही झालेली आहेत, कामं झाली नाहीत असं म्हणता येणार नाही, कामं झालेली आहेत, काही आमदारांच्या माध्यमातून झाली आहेत आणि खासदारही त्यांच्याच पक्षाचे असल्यामुळं शेवटी आमदारांचा निधी असतो त्यालाही काही वरून ज्या शिफारशी असतात त्या खासदारांच्या असतात. त्यामुळं प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचं जिल्ह्यात प्राबल्य असल्यामुळे जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी त्यांच्या माध्यमातून कामं झालेली आहेत, हे काही नाकारता येणार नाही. मुद्दा असा आहे की जरी कामं झाली तरी सर्वसामान्य सातारा जिल्ह्यातील जर आपण लोकसभेचा पूर्ण आढावा घेतला तर उदयनराजे भोसले हे शिवाजी महाराजांचे थेट वंशज आहेत. ते पक्षापेक्षाही त्यांचा स्वतःचा एक वेगळा फॅन क्लब आहे.
आणि त्या माध्यमातून त्यांचं संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर आपण पाहतो की महाराष्ट्रात सुद्धा त्यांचं बऱ्याच ठिकाणी त्यांचा एक चांगला एक फॅन वर्ग आहे. आणि हे करत असताना संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार आणि त्यांची आणि संपूर्ण जिल्ह्यावर तर पहिल्यापासूनच आपण पाहतो शरद पवारांची चांगली पकड आहे. त्यामुळे मला नाही असं वाटत की राष्ट्रवादीला ही निवडणूक काही फारशी अवघड आहे. नरेंद्र पाटलांनी आव्हान नक्कीच निर्माण केलंय. शिवसेनेचा एक वेगळा वर्ग आहे. तुम्ही कधीही बघा, याच्या मागे पुरुषोत्तम जाधव होते, त्यांनी 2 लोकसभा लढवल्या, पण पुरुषोत्तम जाधव हे नौके असताना सुद्धा त्यांच्यासमोर उदयनराजेंसारखा तगडा उमेदवार असताना सुद्धा त्यांनी जी काही दोन्ही लोकसभेला मतदान घेतली. तुम्ही आता काय म्हणला, एका वेळेस राष्ट्रवादीला ही निवडणूक अवघड नाही, याचा अर्थ शिवसेनेचा पराभव होईल का? शिवसेनेचा पराभव होईल म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे असणारं संघटन आहे हे थोडंसं कमी आहे. आपण वस्तुस्थिती याची मान्य केली पाहिजे की राष्ट्रवादीच्या आणि याचा अर्थ शिवसेनेचा पराभव हा अटळ दिसतोय समोर सध्या तरी. पराभव म्हणजे शेवटी का हे इलेक्शन आहे आणि त्यात शेवटच्या घटकापर्यंत कोण कसं त्याची प्रचार यंत्रणा राबवते याच्यावर बरंच अवलंबून असते. आणि दुसरी गोष्ट काय की मुळात काँग्रेस राष्ट्रवादीचे 5 आमदार आणि त्यांचं प्राबल्य असल्यामुळं थोडीशी त्यांची वरचढ बाजू आहे तुम्ही मान्य. 5 आमदार आहे तिकडे रामराजेंचा उदयनराजेंचं जमत नाहीये, शिवेंद्रराजेंचं उदयनराजेंचं जमत नाही. आता कुठे मनोमिलन झालंय तर खरोखर मनापासून मनोमिलन होईल का? आणि 5 आमदार रामराजे त्यांना मदत करतील का? तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? तुम्हाला काय वाटतं हे तुमचं मत स्पष्ट करा. काय तुम्हाला काय? मला असं वाटतं दिसताना असं आता सगळ्यांनी पाठिंबा तर दिलेला आहे, मात्र मनापासून पाठिंबा देतील 100% असं मला वाटत नाही. 80% काम करतील उदयन महाराजांचं. असं तुम्हाला काय वाटतं असं? या बाबतीत मी स्पष्ट करू इच्छितो की नुकताच सातारामध्ये सातारा जावलीचा मेळावा झाला. त्याच पद्धतीनं कराडमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा त्या पद्धतीने एकत्रितच मेळावा झाला. पाटणमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. उदयनराजेंच्या माध्यमातूनच किंवा राष्ट्रवादीच्या पक्षाच्या माध्यमातूनच हे सर्व मेळावे होत असताना रामराजेंनी प्रचार सभेच्या पहिल्या नारळ फोडीच्या मध्येच रामराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली की एकंदरीतच उदयनराजेंच्या बाबतीत माझ्या काय मनामध्ये अजिबात कुठलीही द्वेष नाही किंवा मी त्यांना पाठिंबाच आहे. एकंदरीत ही राष्ट्रवादीची निवडणूक किंवा ही काँग्रेस आणि महाआघाडीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्रितच भाजपच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि इतर आघाडी यांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी भाजपला शह देण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी एकत्रित आलेले आहे. आणि त्याच वेळी शरद पवारांनी या आघाडी आणि इतर पक्षाच्या नेत्यांना एकत्रित येऊन भाजपला कोणत्या परिस्थितीमध्ये नामोहरण करायचं, आपापसातले मतभेद विसरायचे अशी अटकळ बांधली. आणि त्याच धर्तीवर मग जे मतभेद आहे सगळे जे मनातले ते मतभेद मात्र त्या ठिकाणी दूर झाले. आता सुरुवातीला गेल्या 5 ते 6 वर्षाच्या कालखंडामध्ये किंवा 10 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका असो किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका असो किंवा नगरपालिकेच्या निवडणुका असो, उदयनराजे आणि राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून अनेक वेळा मतभेद झाले. त्या ठिकाणी स्वतः सुभा मांडण्यात आला. अनेक ठिकाणी विरोधामध्ये सुद्धा काम करण्यात आलं. मात्र शरद पवार हे सर्व पक्षाचे असल्यामुळे पक्षश्रेष्ठींचा आदेश या बहुतांशी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपनेत्यांना मानावा लागला. कारण शरद पवारांचा आदेश हा त्यांच्यासाठी प्रमाण असतो असं समजून सगळ्यांनी ते प्रमाण मानलं आणि त्या ठिकाणी तो शब्द पाळला. आता वस्तुस्थिती व्यासपीठावर तर त्या ठिकाणी प्रत्येकाने वचनं दिली की आम्ही ऐका व्यासपीठावर तर प्रत्येकाने वचनं दिली की आम्ही मनापासून उदयनराजेंचं काम करू किंवा राष्ट्रवादीचं काम करू किंवा आघाडीचं काम करू. मात्र प्रत्यक्षात जी यंत्रणा आता सध्या सातारा जिल्ह्यामध्ये जे कामाला लागणं गरजेचं होतं ती यंत्रणा कुठेही त्या पद्धतीने स्ट्रॉंगली दिसून येत नाही. नरेंद्र पाटलांना पक्षाचे तर मतं मिळणारच आहेत. सेनेची शिवसैनिक हा कुणी उमेदवार असला तरी बाण सोडून जात नाही कुठं. प्लस माथाडींची ताकद नरेंद्र पाटलांना फायदेशीर ठरणार आहे. या ठिकाणी एक मुद्दा माझा लक्षात घ्या की पहिला प्रश्न हा आहे की प्रत्यक्ष मतदानाला दिवस किती राहिले. आता इतका कमी दिवस असताना सुद्धा
जो ह्या सातारा लोकसभाचा उमेदवार कोण हा जो गोळ होता की पुरुषोत्तम जाधव की नरेंद्र पाटील, ह्यामध्ये जो शिवसेना भाजपचा वेळ गेला, यामध्ये सुद्धा त्यांचे बरेचसे दिवस त्यामध्ये गेले. आता पुरुषोत्तम जाधव भाजपमध्ये होते, शिवसेनेचं तिकीट म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यांना तिकीट नाकारलं. म्हणजे त्यांची नाराजी उघडपणे आहे की नाही अद्याप अजून कोणाला माहित नाही, ती मतदानानंतरच कळेल. म्हणजे त्यांच्या जसं राष्ट्रवादीमध्ये आमदारांची नाराजी होती तशी सेना भाजपच्या पक्षामध्ये सुद्धा नाराजी आहे. सेना भाजपच्या पक्षामध्ये मला आजही सांगून द्या की बूथ वाईज जे कार्यकर्ते तेवढे स्ट्रॉंग नाहीयेत. मला या गोष्टीचं उत्तर द्या बूथ की वाईज कार्यकर्ते स्ट्रॉंग नाही. आज सेना भाजपकडे कार्यकर्ते तयार होणार ते या 8-15 दिवसात करणार, कारण माथाडींची ताकद ऑलरेडी त्यांना मिळाली. माथाडींची ताकद शशिकांत शिंदेची पण आहे जिल्ह्यामध्ये. तरी शशिकांत शिंदे सुद्धा माथाडीचे नेते आहेत. शशिकांत शिंदे तर त्यांना मदत करू शकत नाही. नाही विषय तो नाहीये. म्हणजे शशिकांत शिंदेची पण माथाडीची ताकद आहे. नवीन कार्यकर्ते त्यांना मिळू मिळू शकतात. मला बोलू द्या. माझा एक असा अंदाज आहे आणि तो अंदाज असा मी केलेला आहे की आपण तुमची चर्चा तर झाली ती मी ऐकलेली, परंतु माझ्या माहितीप्रमाणे भाजप सेना या महाआघाडीचे जे उमेदवार आहेत नरेंद्र पाटील हे निवडून येतील की नाही शंका वाटते. मी स्पष्ट होतोय, त्याचं कारण बी तसंच आहे. आताच आपल्याला तुमच्याच बाईंनी विचारलं अनुभवी कार्यकर्ते यांच्याकडे कमी प्रमाणात असण्याची शक्यता. तुम्ही म्हटलं तयार व्हाय, म्हणजे अजून ते तयार व्हायचे. आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, आपल्याला माहिती असेल 2014 साली जी निवडणूक झाली महाआघाडीची, त्या आघाडीमध्ये आरपीआयची उमेदवार निवडणुकीला उभे होते. त्या कालावधीमध्ये आरपीआयच्या उमेदवारांना भाजप आघाडीतील या मित्र पक्षांनी सहकार्य केलं नाही, हवं तसं सहकार्य केलं नाही. त्यावेळेला ते उमेदवार अशोक गायकवाड आपल्याला माहिती असते, त्यांना 72,000 मतं केवळ त्यावेळेला पडली गेली. आता ते यावेळेला नाराज आहे, म्हणजे त्यांच्याकडे असणारे 72,000 जे मतदार आहेत ते नाराज आहेत. म्हणजे भाजप आणि सेना आघाडीच्या उमेदवाराला ते मतदान करणार नाहीत असा एक माझा अंदाज आहे. कारण ते नाराज आहे. अशोक गायकवाड युतीचे उमेदवार आहेत ना, आरपीआयने सपोर्ट केलेले अशोक गायकवाडांनी अपक्ष फॉर्म भरण्याचं काल पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद. ते सरळ म्हणताय ना, आम्हाला विचारात कुठेही भाजप घेत नाही, म्हणजे मित्र पक्षच भाजप बरोबर. आणि त्यामुळे माझा असा अंदाज आहे, तुम्हाला आता तेव्हा पत्रकार, शाहीर, कलाकार, लोकजागृती करणारी फार मोठी माध्यम आहे. प्रत्येकाचा एक एक अंदाज असतो. कोणाला तरी चांगलं म्हणावं लागतं, कोणाला तरी वाईट म्हणावं लागतं. सगळ्याला चांगलं म्हणता येणार नाही किंवा सगळ्यालाच वाईट म्हणता येणार नाही, आणि एक सत्य तुम्हाला नाकारताच येणार नाही. कोणतरी एक उमेदवार नक्कीच निवडून येणार आहे आणि बरेचसेच उमेदवार पडणार आहेत. मात्र माझ्या अंदाजाप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे मी ग्रामीण भागात, अगदी दुर्गम भागात फिरलेलो आहे. जी पारंपरिक मतं आहे ती पारंपरिक महत्वाचा प्रश्न ठराविक उमेदवाराला मिळणारच. माझ्या माहितीप्रमाणे मला या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतोय, म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे की गेल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र पाटलांचाही संपर्क सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक 6 तालुक्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी नव्हता. दुसरीकडे उदयनराजे राष्ट्रवादीकडून निवडून आले, तर गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांचंही बऱ्यापैकी 6च्या 6 तालुक्यावर दुर्लक्ष होतं. म्हणजे दोन्ही उमेदवारांनी, तसं दोघांचीही भूमिका त्याच पद्धतीची आहे. आता या भूमिकेवर नेमकं मतदार कशा पद्धतीने कौल देतील, तुम्ही काय सांगाल? त्याही पेक्षा आता आपण देश पातळीवर चर्चा केली, राज्य पातळीवर केली, उमेदवारांची चर्चा केली, जिल्हा गेल्या 5-10 वर्षाच्या काळात इथल्या सत्ताधाऱ्यांच्या राष्ट्रवादीच्या ताब्यात सत्ता आहे. जावली तालुक्याला काय मिळालं ह्याचा विचार जर केला आपल्या जावलीतल्या मतदारांचा, आज हा भाग पाण्यापासून वंचित राहिला, हा कुणामुळे राहिला? एक तर 15-20 वर्षाची सत्ता असताना सुद्धा राष्ट्रवादीनं त्या धरणाचं काय बघितलं. आज 40 कोट आले तर एका नेत्यांनी धरणावरती मेळावा घेतला, तर दुसऱ्याने धरणाच्या खाली त्याच दिवशी त्याच वेळी भरवला. झालं काय? ते 40 कोटीचा हिशोब कुणाला काय कळला का? त्यात काय काम झालं? आज 4 आणि 5 माणसावरती तिथं त्या धरणस्थळावर जोशी तुम्हाला की नरेंद्र मोदी का राहुल गांधी पेक्षा इथं आम्हाला प्यायला पाणी नाहीये, हे इथले मूलभूत प्रश्न आहेत, हे सोडवणं हा प्रश्न धरणाचा प्रश्न आपण सगळ्यांनी वेळोवेळी मांडून किमान
जिवंत तरी ठेवला. पण जावली तालुक्यासाठी आज एवढे क्रीडापटू जावली तालुक्यात तयार होतात. जावली तालुक्याचं क्रीडा संकुल कुठं हे नेत्यांनी तरी सांगावं की आमच्या पोरांनी आता खेळायचंय कुठं ते. तालुक्याचा हा प्रश्न आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कुठलं क्रीडांगण झालं आणि एवढे फंड्स त्याच्यासाठी शासनाचे असताना हे का होऊ शकलं नाही. आज नाव सुद्धा कोणी काढत जागा उपलब्ध होत नाही ना. हे करायचा प्रश्न त्यांचा आहे. त्यांनी निर्माण करा. सातारामध्ये शासनाकडे काही जागा नाही तयार नाहीत ना लोक. 5 वर्षात भाजपची सत्ता होती. 5 वर्षात भाजपची सत्ता होती केंद्रात आणि राज्यात. मग तिथं काय नाही झाली क्रीडांगण. मग ते हे जनतेला आज खेळाडू मी तेच म्हणतो ना की मुद्दा नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हा नाहीच आहे. हा मुद्दा आहे तो ग्रामीण भागातला इथला स्थानिक उमेदवार कोण आहे आणि त्याने इतर तालुक्यामध्ये आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये विकास कामं काय केली किंवा काय करणार आहे किंवा काय झाली नाहीये ते तो मुद्दा महत्वाचा आहे. आज कुठल्याही इलेक्शनला क्रीडा संकुलचा मुद्दा आला का पुढे. मग आपल्या संजू काकांनी उपोषण केलं काय केलं सगळ्या भानगडी झाल्या. इथं झालं इथं धरणाच्या संदर्भात काय सांगाल. धरणाच्या भाजपचं सरकार आलं तर पुन्हा काम होईल का. कुठलंही सरकार महू आगेकर धरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यातला मोठ्या प्रमाणात कुठलंही सरकार आलं तरी त्याच्यावर फंड पडते. जुलै ऑगस्टच्या अखेर ते धरण कदाचित पूर्ण होण्याची शक्यता आहे. मी त्याची माहिती घेतली. त्याच्यामुळे जुलै ऑगस्ट पर्यंत ते धरण पूर्ण होईल. म्हणजे ह्या सरकारच्या काळात 40 कोटी रुपये मध्यंतरी धरणावरती पडले तेव्हापासून 6 माणसावर काम चालू. तुम्ही म्हणताय लवकर धरणाचं काम पूर्ण व्हावं. कसं काम. या चर्चेला आपण शेवटच्या ह्याच्यामध्ये आता सत्रामध्ये जाऊया. मी वसीमभाई तुम्हाला एक हा शेवटचा प्रश्न विचारतो. निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे. दोन्ही पक्षाकडून दावा केला जातो आहे आणि नेमकं या केलेल्या दाव्यामध्ये नेमका कशा पद्धतीने कोण यशस्वी होण्याची शक्यता तुम्हाला वाटते एक पत्रकार म्हणून सांगा. सध्या तर माझ्या मतानं 50-50 वातावरण आहे. म्हणजे ज्या पद्धतीने नरेंद्र पाटलांना उमेदवारी दिली गेलेली आहे आणि उदयनराजेंना ही शेवटपर्यंत उमेदवारी देण्यासाठी टाळलं होतं त्या पद्धतीनं आता भाजपचं आणि शिवसेनेचं सध्या वारं चालू आहे. त्याच्यामुळे 50% मतदान नरेंद्र पाटलांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रवादीनं जोर लावणं गरजेचं आहे. काटेची टक्कर होईल टक्कर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर माथाडी पूर्णपणे नरेंद्र पाटलांबरोबर आहे. त्याचबरोबर शिवसेनेचं मतदान जाणार आहे, भाजपचं मतदान जाणार आहे, युतीचं मतदान जाणार आहे. आणि त्यातल्या त्यात जर पाहायला गेलं तर उदयनराजेंचा जो संपर्क आहे तो सध्या कमी झालेला दिसलाय आपल्याला. गेल्या 5 वर्षांमध्ये जो ज्या पद्धतीने पाहिजे होता त्या पद्धतीने नाही. त्याचा एक प्लस पॉईंट नरेंद्र पाटलांना होऊ शकतो. नक्की. म्हणजे तुम्ही तुमचं म्हणणं आहे की काट्याची टक्कर. महेश बागटे हाच प्रश्न तुम्हाला आहे. मीही त्याचं विश्लेषण करणार आहे. तुम्ही सांगा की नेमकं ही जी काट्याची टक्कर आहे कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचं नियोजन झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची जमीची बाजू मी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे स्थानिक जिल्ह्यामध्ये 5 आमदार त्यांच्या पक्षाचे आहेत. त्यांची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. शरद पवारांनी त्यांना दिलेला आदेश आहे की कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला राष्ट्रवादीचा उमेदवार इथं निवडून आणायचा आहे. त्यामुळे पक्षादेश मानून जरी अंतर्गत काही खासदारांशी असलेले मतभेद विसरून केवळ पक्षादेश म्हणून ते काम करतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचं पारडं थोडंसं त्या रूपानं जड आहे. तरी आता जे शिवसेना भाजपचे उमेदवार आहेत नरेंद्र पाटील हा परिपाटी आहे. उमेदवार चांगला आहे. माथाडींसाठी झटलेले नेतृत्व आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की नुकताच मदन भोसलेंनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. एक माजी आमदार आणि ज्यांच्याकडे कारखान्याचं उद्योग समूह आहे असा एक मोठा वर्ग मतदार त्यांच्या हातात आहे. ते मदन भोसलेंनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्याचा थोडासा त्यांना फायदा होईल. पुरुषोत्तम जाधवांनी नाराजी व्यक्त केली नसली. आता ते प्रचार दरम्यान त्यांच्याबरोबर नरेंद्र पाटलांबरोबर फिरत आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी नाही असं एकंदरीत चित्र वाटते. त्यामुळे आणि जो शिवसेना हा पक्ष असा आहे की उमेदवार कोणी असू दे त्यांचं केवळ मतदान हे पक्षाच्या चिन्हावरच ते करतात. उमेदवार कोणी असू त्यामुळं त्यांचा मतदार फिक्स मतदार आहे. त्यामुळे थोडीशी उदयनराजेंना ही निवडणूक मागच्या वेळेस सारखी सोपी नसणार हे मात्र नक्की आहे की त्यांना थोडीशी या वेळेस जरी त्यांचं आमदार असतील त्यांची पक्षाची ताकद असेल सगळे काही गोष्टी असतील तरी सुद्धा समोरचा उमेदवार हा नरेंद्र पाटील हा तगडा उमेदवार आहे. सुसंस्कृत उमेदवार आहे. माथाडींचं नेतृत्व आहे. जिल्ह्यात असलेलं वाढत चाललेलं सेना भाजपचं ज्याप्रमाणे मदन भोसलेंनी प्रवेश केला किंवा आणखी तर ती ताकद वाढलेली आहे. आणि नरेंद्र मोदींचा जो प्रभाव केवळ साताऱ्यात नाही तर संपूर्ण देशामध्ये जो काही भाजपच्या रूपाने नरेंद्र मोदींचा प्रभाव आहे
संपूर्ण म्हणजे सर्जिकल स्ट्राईकच्या निमित्तानं असेल किंवा बाकीच्या गोष्टींवर. तर त्यामुळं ही टक्कर ही थोडीशी उदयनराजेंना सोपी नाही, थोडीशी काटेकी टक्करच म्हणावी लागेल. काय वाटते किती टक्के उदयनराजेंना ही निवडणूक नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून थोडीशी टक्करच देणारी ठरणार आहे. तसंच राष्ट्रवादीच्या यांनी सुद्धा काफीर राहून चालणार नाही. एकंदरीत जोशी या संदर्भात एकीकडे उदयनराजे, एकीकडे नरेंद्र पाटील आणि ही निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे. नेमकी कशा पद्धतीची निवडणूक आहे, दोन्ही उमेदवारांची काय वस्तुस्थिती आहे ते सांगा थोडक्यात. कसं आहे, गेल्या 5 वर्षांमध्ये आपण शिवेंद्रराजेंचा आणि त्यांचा संघर्ष पाहिला किंवा अन्य ठिकाणी सुद्धा जेव्हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरती जे काय राजकारण झालं, एक बाजू आपल्याच पक्षाची नाराज करत असताना जी स्वतःची फळी जी तयार करायला पाहिजे कार्यकर्त्यांची, ती तितकीशी उदयनराजेंनी तयार केलेली नाही. त्यामुळं आज त्यांची मदार पूर्णपणे हे जे नाराज 5 वर्षांमध्ये झालेले आहेत त्यांच्यावरतीच बरीचशी त्यांची मदार अवलंबून आहे. जर ह्या नाराजांनी जर प्रामाणिक पक्षाधीश म्हणून काम केलं तर ठीक आहे, ही टक्कर होईल. नाहीतर मग जर ते विरोधात आपलीच माणसं जर विरोधात गेली तर ही एकतर्फी भाजपकडून निवडणूक होऊ शकते. पण जोशी, ह्या मुद्द्यावर मला असं म्हणायचं की प्रत्येक आमदारांना परत विधानसभा लढवायची आहे, त्यावेळेस उदयनराजेंची मदत लागणारच आहे. त्यामुळं हे आमदार आहे, उदयनराजे मदत करणार का? नाही, म्हणून आता प्रत्येक मतदारसंघातून जे मताधिक्य मिळेल किंवा जे मतदान होईल त्याच्यावरच ते पुढची विधानसभेचं निवडणूक. या संदर्भामध्ये विस्तृत चर्चा झालेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सध्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षामध्ये रणधुमाळी अगदी काट्याची टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते असं पत्रकारांचं म्हणणंही आहे आणि नागरिकांचंही म्हणणं आहे. त्याचबरोबर मला एकंदरीत या सगळ्या गोष्टीतून विश्लेषणातून एकच उत्तर मला द्यावंसं वाटतं की नरेंद्र पाटील हे भाजप आणि युतीचे उमेदवार आहेत. त्यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नामकरण करायचं. त्याचबरोबर एकीकडे राष्ट्रवादीच्या पक्षाची ताकद ह्या सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला हा सगळ्यात दावेदार आणि एक बलशाली जिल्हा, बालेकिल्ला म्हणून आपण या राष्ट्रवादीकडे पाहिला जातो. हा पश्चिम महाराष्ट्रातला हा सातारा जिल्हा, या सातारा जिल्ह्यातले 5ही राष्ट्रवादीचे आमदार तितकेच ताकदीचे आहेत. एकीकडे आता औत्सुक्य आहे की राष्ट्रवादीचा उमेदवार उदयनराजेंना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत ते आपल्या पद्धतीने कशा पद्धतीने ताकद लावतील. गेल्या 5 वर्षामध्ये उदयनराजे आणि त्यांचा असणारा जो संपर्क आहे तो अत्यंत कमी आहे आणि या कमी संपर्कामध्ये शरद पवारांनी दिलेले जे वचन आहे त्या वचनाला प्रत्येक आमदार कितपत पाळतायत, ते वचन आणि कितपत ताकद लावतायत याकडेही आता लक्ष दिलं गेलं जाणार आहे. त्याच्यावर भविष्यातल्या विधानसभेच्या निवडणुकींचा निकालही अवलंबून असणार आहे, हेही तितकंच सत्य आहे. त्यामुळे आधी लग्न रायबाचं मग कोंढाण्याचं, त्याच्यामुळे रायबाच्या लग्नामध्ये यशस्वीपणे हे लग्न पार पाडावं लागणार आहे, हे तितकंच सत्य आहे. त्याच्यामुळे आमदारांनाही आपली ताकद त्याच पद्धतीनं पणाला लावून हा राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणावा लागणार आहे. नाहीतर दगाफटका भविष्यामध्ये प्रत्येकाच्या नशिबाला उदयनराजेंच्या माध्यमातून होऊ शकतो, असं उदयनराजेंच्या माध्यमातून इतर त्यांचे कार्यकर्ते होतात. त्याच्यामुळे आमदार कोणतीही भविष्यातली रिस्क घेणार नाही याचं एक पत्रकार म्हणून मला वाटतं. दरम्यानच्या काळामध्ये उदयनराजे हे गेल्या 5 वर्षांमध्ये प्रत्येक आमदारांच्या बाबतीत संपर्कात कमी पडले, ही इतकीच सत्य बाब आहे. मात्र शरद पवारांनी दिलेला शब्द उदयनराजे त्या पद्धतीने कशा पद्धतीने पाळतात. घेऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत उदयनराजेंना प्रचंड मताधिक्य देण्यासाठी इतर आमदार किती यशस्वी होतात हेही आता औत्सुक्याचा भाग आहे. दरम्यानच्या काळामध्ये उदयनराजेंचा गेल्या 5 वर्षांमध्ये आणि 10 वर्षांमध्ये असणारा मतदारांशी असणारा संपर्क आणि त्याची गोळाबेरी विरोधक म्हणून भाजप आणि युती कशा पद्धतीने घेतात हेही आता पाहण्याचं. केंद्रात आणि राज्यात भाजप युतीची सत्ता आहे, ते त्यांची सत्ता ही सातारा जिल्ह्यामध्ये केलेल्या विकास कामांची ती जी बाजू मांडतायत किंवा केंद्रात आणि राज्यामध्ये आम्ही केलेला विकास आहे, एकतर्फी सत्ता यावी, एक चांगल्या बहुमताची सत्ता यावी म्हणून केंद्रात आणि राज्यातूनही मोठमोठे नेते भाजपचे हे समीकरण मांडतायत. टीका टिप्पणी आतापर्यंत कुठे झालेली नाहीये, मात्र या टीका टिप्पणीच्या निवडणुकीच्या शेवटच्या काळामध्ये नक्की होणार, हेही या निवडणुकीचा औत्सुक्य ठरणार आहे. मतदार राजा नेमका आता कशा पद्धतीने कल घालणार. मतदार राजा द्विधावस्थेत आहे आणि या द्विधावस्थेमध्ये राष्ट्रवादी आता आपली बाजू कशा पद्धतीने मतदारांच्या समोर मांडतात आणि भाजप
केंद्रात आणि राज्यामध्ये केलेली विकास कामं हे मतदारांच्या समोर मांडतात. त्याच्यामुळे राष्ट्रवादी एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आमच्या बरोबर आहे आणि दस्तूर खुर्द उदयनराजेचा फॅन फॉलोअर हा सातारा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रावर आहे. तो फॅन फॉलोअर आणि राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये भाजप आणि युती यांनी देशात आणि राज्यामध्ये केलेली विकास कामं याची गोळाबेरीज करून मतदार नेमका भुसकाळात पडला की नेमकं मतदान करायचं तरी कसं हो येणाऱ्या दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे. आणि याच निवडणुकीच्या शेवटच्या काळामध्ये आपण पुन्हा एकदा अशी चर्चासत्र निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेमकं काय वातावरण आहे ती चर्चासत्र आपण घेऊन येणार. तोपर्यंत तूर्त आपण इथंच थांबणार आहोत की नेमकं मतदार राजा आता सध्या कोणत्या भूमिकेत आहे हे अद्याप स्पष्ट नाही. नेमकं मतदारांचा कौल कुठल्या बाजूने आहे हेही अद्याप स्पष्ट होत नाही. त्याच्यामुळे दोन्हीही बाजूने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या बाजूने सातारा जिल्ह्यामध्ये काट्याची टक्कर या ठिकाणी सध्या दिसून येत आहे. मी इम्तियाज भुजावर BM न्यूज मराठी मध्ये आपलं निरोप घेतो. धन्यवाद.